पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे शहरातील हॉटेल येत्या 2 दिवसांमध्ये बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे। एका हॉटेलमध्ये 20हून अधिक कामगार काम करतात। आता हॉटेल्स बंद पडली तर आम्ही त्यांचा पगार कसा देणार असा सवाल व्यावसायिकांनी केला आहे। आणि या संदर्भात हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या सदस्यांबरोबर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। युद्धाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये ही व्यावसायिक गॅसची टंचाई जी आहे ती भासू लागलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध हॉटेल मालकांची आज एक बैठक झाली। नेमकी बैठकीमध्ये काय चर्चा झाली, काय मागण्या आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। खरं तर परिणाम जाणवायला लागलेले आहेत। व्यावसायिक गॅस जो आहे त्याचा पुरवठा बंद आहे। कशा परिस्थितीमध्ये तुमच्या अडचणी कशा आहेत? आता हा जो अचानक आलेला युद्धामुळे जी परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळे गॅस अचानक एकदम सप्लाय बंद, म्हणजे आम्हाला सांगायच्या आधी 4 दिवस आधी सप्लाय बंद झालेला होता आणि आम्हाला नंतर कळवण्यात आलं की आता उद्यापासून गॅस मिळणार नाहीये। जर आणखी काही दिवस गॅस पुरवठा झाला नाही तर हॉटेल बंद पडण्याची वेळ येईल का? निश्चितच त्याच्या पर्याय नाही, कारण कोळसा वापरण्यावरती बंदी ऑलरेडी आपल्या कॉर्पोरेशनने आयुक्तांनी पत्र दिलं होतं सगळ्यांना की कोळसा वापरायला बंदी एन्व्हायरमेंटली, आणि त्याच्यावरती आम्हाला पर्याय टाइम दिला होता की तुम्ही इलेक्ट्रिकला शिफ्ट व्हा। आम्ही त्याच्यात ऑलरेडी त्या प्रोसेसमध्ये असताना हा विषय मध्ये आल्यामुळं हा आमच्यावर खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।